नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एक पुन्हा आपण महत्त्वाचा विषय घेऊन अ, चर्चेसाठी आपल्या समक्ष मी येत आहे. ती चर्चा अशी आहे की आपल्याकडे पुन्हा काही ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत ज्यांनी बैठ इंटरव्ह्यू जागा भरलेल्या आहेत 2017 मध्ये, पण ती भरती 21 मध्ये झालेली आहे. तर अशा संस्थांमध्ये जे काही उमेदवार म्हणजे ज्या उमेदवारांची लिस्ट ऍज पर टॅटच्या मार्क्सनुसार पाठवण्यात आलेली आहे, त्या उमेदवाराच्या मार्क्सची आपल्याला चर्चा करायची आहे. मी त्याचा कट ऑफ जो आहे तो कट ऑफ आपल्याला त्या कट ऑफची चर्चा करायची आहे. कारण मित्र, हा कट ऑफ यासाठी महत्वाचा आहे की आपण जेव्हा ऑप्शन फॉर्म आता भरणार आहे, आपलं सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे, त्यानंतर आता आपल्याला जेव्हा आता जाहिराती येतील तेव्हा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि जेव्हा आपण ऑप्शन फॉर्म भरतोय तेव्हा आपले टॅटचे मार्क्स विचारात घेतले जातात आणि ते टॅटचे मार्क्स फार महत्वाचे आहेत. म्हणून आपण आता ज्या पुढील सर्व चर्चा करणार आहे ते टॅटच्या मार्क्सवर करणार आहे. तर ही जी लिस्ट आहे बघा, वैध इंटरव्ह्यूची लिस्ट आलेली आहे. ग्राम सुधार सेवा समिती मुंबईची ही लिस्ट आहे. आणि यांची जे लिस्ट आहे, यांनी सेकंडरीसाठी जाहिरात टाकली होती आणि त्यांच्या ज्या पोस्ट आहेत त्या ऑल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्याला त्या पोस्ट म्हणजे प्रवर्ग त्यांचा, त्याच्यानंतर ती पोस्ट 9 ते 10 या गटासाठी आहे की 1 ते 5 गटासाठी आहे की 6 ते 8 गटासाठी आहे की 11 ते 12च्या गटासाठी आहे, आणि त्याचा प्रवर्ग आणि त्याचे टॅटचे मार्क्स याच्यावर आपल्याला चर्चा मित्र करायची आहे. कारण ही चर्चा जर आपण व्यवस्थित जर केली तर मग आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी फार काही अशी अडचण जाणार नाही. हा या चर्चेमागचा उद्देश आहे. तर इथं पुन्हा मागचेच हे कॉलम आहेत. पहिल्या याच्यामध्ये सिरियल नंबर दिलेला आहे, अप्लिकेशन नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्यानंतर पोस्ट ऍड टाईप आहे, म्हणजे ग्रँडेड आहे. ग्रँडेड वरच्या ज्या सगळ्या ह्या आहेत ह्या पोस्ट आहेत, अनुदान प्राप्त ह्या संस्था आहेत आणि त्याच्यावरच्या ह्या सर्वच्या सर्व पोस्ट इथं दिलेल्या आहेत. सब्जेक्ट टाईप आणि सब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण दिलेलं आहे, त्यानंतर यांचा प्रिफरन्स नंबर आहे आणि टॅटचा स्कोर दिलेला आहे. तर बघा, ही जी पहिली पोस्ट आहे ती आहे ग्रॅज्युएट टीचर साठी आहे, म्हणजे 9 ते 10 ला यांना शिकवण्यासाठी पाहिजे आहे. त्याच्यानंतर ही ऍडेड आहे, म्हणजे गव्हर्नमेंट ग्रँडेड आहे ही पोस्ट, आणि यांचा सब्जेक्ट आहे मॅथ अँड सायन्स. म्हणजे हा जो ऑप्शन फॉर्म यांनी भरलेला आहे हा 2 विषयासाठी आहे, मॅथ अँड सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान या विषयासाठीचा हा त्यांनी म्हणजे प्रिफरन्स दिलेला आहे. आणि जी कॅटेगरी आहे ती ईडब्ल्यूएस आहे आणि जनरल वुमन आहे. याला हॉरिझॉन्टल जे आरक्षण आहे ते जनरल वुमनचं आलेलं आहे. प्रिफरन्स यांचा 1 दिलेला होता आणि यांचा टॅटचा स्कोर होता 140. म्हणजे याच्यावरून आपल्याला कट ऑफ लक्षात येतो मित्र. आणि आपल्याला जेव्हा मग आपण विथ इंटरव्ह्यू मध्ये बसतो की विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये बसतो हे सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकते. त्यासाठीच आपण ही चर्चा करतोय, कारण ही जी लिस्ट आहे ही विथ इंटरव्ह्यूची आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पुढलं आहे पुन्हा ग्रॅज्युएट टीचरच आहे. 9 ते 10 हा गट आहे, गव्हर्नमेंट ग्रँडेड आहे. त्यानंतर लँग्वेज साठी ही पोस्ट आहे आणि लँग्वेज कोणती दिलेली आहे तर ती लँग्वेज सुद्धा त्यांनी दिलेली आहे, इंग्लिश आहे. जनरल कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर याला हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे आणि यांचा प्रिफरन्स नंबर 10 होता. मार्क्स आहेत 138 टॅटचे. इंग्लिश सब्जेक्ट साठी 138 आणि जनरल साठी आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. त्याच्यानंतर पुढची ग्रॅज्युएट टीचर साठीच आहे. 9 ते 10 हा गट आहे, 100% अनुदान प्राप्त आहे, लँग्वेज इंग्लिश आहे आणि जे रिझर्वेशन आहे ते SEBC आहे. SEBC जनरल वुमन साठी आहे. यांचा जो प्रिफरन्स होता तो 13वा होता आणि टॅटचे जे मार्क्स आहेत ते आहेत 137. त्याच्यानंतर पुढे पहा, ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 साठी आहे, ऍडेड आहे, लँग्वेज इंग्लिश आहे, जनरल आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रिफरन्स क्रमांक 9 होता आणि मार्क्स 137 आहेत. दोघांचे मार्क्स इक्वल असल्यामुळे ज्याची डेट ऑफ बर्थ जास्त आहे त्याला प्रिफरन्स दिलेला आहे, हे लक्षात घ्या अगोदर. हे सुद्धा इथं नमूद करण्याजोगं आहे.
पुढली जी पोस्ट आहे ती बघा ग्रॅज्युएट टीचरच आहे, 9 ते 10 साठी आहे, ऍडेड आहे म्हणजे 100% अनुदान प्राप्त आहे. लँग्वेज इंग्लिश आहे, ओबीसी आहे कॅटेगरी. हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रिफरन्स 6 होता आणि ओबीसी साठीचा जो इथं कट ऑफ आलेला आहे तो 136 आहे इंग्लिशचा सध्या. नेक्स्ट आहे ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 100% अनुदान प्राप्त आहे. मॅथ अँड सायन्स साठी आहे, कॅटेगरी जनरल आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रेफरन्स नंबर 1 होता आणि मार्क्स आहेत 136. मार्क्स किती आहेत? 136. पुढे दिलेलं आहे ग्रॅज्युएट टीचरचं आहे, 9 ते 10 साठी आहे. आता मॅथमॅटिक्स आहे म्हणजे मॅथ अँड सायन्स नाही आहे. ही जी पोस्ट आहे मॅथ अँड सायन्स साठी होती, म्हणजेच त्याला गणितही पाहिजे बीएससी ला आणि विज्ञान पण त्यांना पाहिजे. त्याच्यामध्ये विज्ञानमध्ये गणित जर घेतलं असेल तर फिजिक्स आणि केमिस्ट्री येणार आहे. इथं मॅथमॅटिक्स म्हणजे फक्त बीएससी ला गणित विषय असला पाहिजे. जनरल कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रिफरन्स 3rd होता आणि मार्क्स आहेत 136. 136 मार्क्स आहेत मित्र. पुढे जाऊया आपण पुन्हा ग्रॅज्युएट टीचर साठीच आहे, 9 ते 10 म्हणजे हा गट आहे 9 आणि 10. मॅथ अँड सायन्स साठी आहे, जनरल आहे, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रिफरन्स नंबर यांचा 5 होता 136. वैध इंटरव्ह्यूच्या पोस्ट आहेत सर्वच्या सर्व, हे पण इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा ग्रॅज्युएट टीचर आहे, 9 ते 10 ऍडेड आहे, 100% ग्रँडेड मॅथमॅटिक्स ओबीसी आहे. हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, यांचा प्रिफरन्स नंबर 3rd होता, 135 मार्क्स आहे त्यांना टॅट मध्ये. नंतर पुन्हा ग्रॅज्युएट टीचरच आहे 9 ते 10. आता मॅथमॅटिक्स अँड सायन्स आहे, रिझर्वेशन ओबीसी साठी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रिफरन्स 4 होता, टॅटचे जे मार्क्स आहेत ते 135 आहेत. नेक्स्ट पुन्हा ग्रॅज्युएट टीचरच आहे. आता सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आहे म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्स बीएड पाहिजे इथं, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बीएससी मॅथमॅटिक्स बीएड. इथं सुद्धा तेच पाहिजे, बीएससी मॅथ फिजिक्स केमिस्ट्री असलं पाहिजे आणि बीएड. ओबीसी आहे, जनरल वुमन साठी आहे हॉरिझॉन्टल आरक्षण, यांचा प्रिफरन्स 3rd होता आणि 134 मार्क्स आहेत. ही चर्चा आपण एवढ्यासाठीच करतो की याच्यावरून आपल्याला कट ऑफ लक्षात येतो. ही जरी मागच्या सिलेक्शनची लिस्ट असली तरीही कट ऑफ साठी आपल्याला मागचं सिलेक्शन हाच बेस घ्यावा लागतो, म्हणजेच त्याला अनुसरूनच आपल्याला पुढचे प्रिफरन्स फॉर्म द्यावे लागणार आहेत. हाच आपल्या याच्या मागच्या चर्चेचा उद्देश आहे. पुढे सुद्धा तेच आहे, ग्राम सुधारक सेवा समिती मुंबईच आहे, त्यांच्याच जागा आहेत, सेकंडरी आहे, ऑल पोस्ट आहे, वैध इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात घ्या. आणि मीडियम कुठला आहे तर मराठी माध्यम. आता मराठी माध्यम एक लक्षात घ्या, याच्यामध्ये सेमी इंग्लिश पण येते, फुल इंग्लिश नाही येणार हे लक्षात घ्या. आणि फुल इंग्लिशच्या ज्याही शाळा आहेत त्या नॉन ग्रँड आहेत, त्या फार कमी शाळा आहेत त्या ग्रँडेड आहेत, त्या पवित्र पोर्टल थ्रू येत नाहीत, त्यांना त्यांचे भरायचे अधिकार आहेत कारण त्या नॉन ग्रँड असल्यामुळे. पवित्र पोर्टल मध्ये कुठल्या शाळा येतात 100% ग्रँटेड टप्पा अनुदानावरच्या शाळा येतात, आणि ज्या अनुदानास पात्र शाळा आहेत त्या शाळा या पवित्र पोर्टल मध्ये येतात, ते पण इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुन्हा ह्या सेकंडरीच्याच पोस्ट आहेत, ऑल पोस्ट आहेत. आता इथं पोस्ट टाईप दिलेला आहे, ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10, 100% ग्रँडेड आहे, मॅथ अँड सायन्स ओबीसी आहे, जनरल वुमन आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण. यांचा प्रिफरन्स 4 होता, 134 मार्क्स आहे टॅटचे. इथं टॅटचे मार्क्स दिलेले आहेत, इथं बघितलं तुम्ही तर हे टॅट स्कोर आहे 134. पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, 100% अनुदान प्राप्त आहे, मॅथ अँड सायन्स जनरल आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रेफरन्स 9 होता 134. नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, मॅथ अँड सायन्स जनरल आहे, रिझर्वेशन, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रिफरन्स 10, 133 मार्क्स आहे त्यांना. नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10, मॅथ अँड सायन्स ओबीसी कॅटेगरी आहे, जनरल वुमन साठी आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण आहे याला, जनरल वुमन. त्याच्यानंतर इथं यांचा प्रिफरन्स नंबर 7 होता, 133 मार्क्स आहे. नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10, मॅथमॅटिक्स साठी पाहिजे म्हणजे बीएससी मॅथ बीएड, एज्युकेशनल क्वालिफिकेशन बीएससी मॅथ, व्यावसायिक क्वालिफिकेशन इथं बीएड पाहिजे, ओबीसी आहे, जनरल वुमन आहे. त्यानंतर इथं प्रिफरन्स नंबर 2 होता, टॅटचा जो स्कोर आहे तो आहे 133, 133 मार्क्स आहे त्यांना.
नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर आहे पुन्हा 9 ते 10 मॅथ अँड सायन्स, बीएससी मॅथमॅटिक्स विथ फिजिक्स केमिस्ट्री विथ बीएड. ओबीसी जनरल वुमन थर्ड नंबरचा प्रिफरन्स होता, 133 मार्क्स आहेत. नेक्स्ट पुन्हा ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10 मॅथमॅटिक्स साठी आहे, जनरल आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, इथं प्रिफरन्स 4 दिलेला होता, 133 मार्क्स होते त्यांना. पुन्हा ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्स जनरल आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, प्रिफरन्स सोडा, 133 मार्क्स, 133 मार्क्स वरती निवड यादी बनलेली आहे. जनरल साठी पोस्ट आहे मॅथमॅटिक्स साठी. नंतर ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10. आता लँग्वेज आहे इंग्लिश लँग्वेज साठी ओबीसी जनरल वुमन आहे, हॉरिझॉन्टल आरक्षण, यांचा प्रिफरन्स नंबर थर्ड होता, 132 मार्क्स. नेक्स्ट ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश ईडब्ल्यूएस जनरल हे जे आहे इथं म्हणजे हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, ईडब्ल्यूएस वर आहे, 28वा प्रिफरन्स होता त्यांना, 132 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 100% अनुदान प्राप्त आहे, लँग्वेज इंग्लिश एसईबीसी, इथं यांचा प्रिफरन्स 7 होता, 132. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश एनटीसी, याला हॉरिझॉन्टल आरक्षण आहे, वुमन पाहिजे, प्रिफरन्स 7, 132 मार्क्स. पुढे ग्राम सुधारक सेवा समिती मुंबई विथ इंटरव्ह्यू, मीडियम मराठी आहे, सेकंडरी ऑल पोस्ट. ग्रॅज्युएट टीचर आहे 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश ईडब्ल्यूएस, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 31 नंबरचा प्रिफरन्स होता, 132 मार्क्स. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 लँग्वेज इंग्लिश एनटीडी, जनरल आरक्षण नाही आहे, 21 नंबरचा यांचा प्रिफरन्स होता, 132 मार्क्स वर आलेला आहे. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्स जनरल, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 21 नंबरचा प्रिफरन्स होता, 132 मार्क्स आहे, टॅटचा स्कोअर 132. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्स एसटी पेसा जनरल लेडीज साठी, वुमन साठी ही रिझर्व आहे, यांचा प्रिफरन्स नंबर फर्स्ट होता, 132 एसटी पेसा, 132 मॅथमॅटिक्स साठी. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्स जनरल, हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 21 नंबरचा प्रिफरन्स होता, 132. ग्रॅज्युएट टीचर 9 ते 10 मॅथमॅटिक्सची पोस्ट आहे, जनरल आहे, त्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण नाही आहे, 5 नंबरचा प्रिफरन्स होता, 131, म्हणजे मॅथमॅटिक्स जे जनरल आहे या शिक्षण संस्थेमध्ये 131 पर्यंत आलेला आहे, जनरल ची पोस्ट आहे. आणि इथं ही जी संस्था आहे, या संस्थेचे आपण जे नाव आहे त्या संस्थेचं, ती संस्था आहे ग्राम सुधारक सेवा समिती मुंबई. या संस्थेला जी लिस्ट पवित्र पोर्टल कडनं पाठवल्या गेली, त्याच्या आपण कट ऑफ आज पाहिलेले आहेत. आणि हे लक्षात घ्या मित्र, हे वैध इंटरव्ह्यू आहे, आणि वैध इंटरव्ह्यूचे कट ऑफ आपण प्रवर्गानुसार, विषयानुसार आणि गटानुसार पाहिलेले. गट हा आज होता आपला 9 ते 10चा गट होता, त्याच्यानंतर प्रवर्ग हा डिफरंट आहे इथं, त्यानंतर हॉरिझॉन्टल आरक्षण आहे काही प्रवर्गाला, त्याच्यानंतर आपण त्याचे विषय कोणते, त्या विषयाला एज्युकेशनल आणि व्यावसायिक जे काही पात्रता पाहिजे ती कोणती पाहिजे त्याची पण आपण चर्चा केलेली आहे, आणि त्याचा टॅटचा स्कोअर सुद्धा घेतलेला आहे. आणखी आपल्याकडे अशा लिस्ट आहेत, आपण रोज याच्यावर आपल्याला एक एक व्हिडिओ टाकायचा आहे, आपण याच्यावर चर्चा करू, कारण कसं आहे सध्या वेळ आहे आता ऑप्शन फॉर्म भरायला, त्यामुळे चर्चा करणं मस्त आहे मित्र. आणि तुम्ही जेवढे ही व्हिडिओ पाहाल त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या मार्क्स वरून तुमचा अंदाज येईल की आपण विथ इंटरव्ह्यू बसू की विदाउट इंटरव्ह्यू बसू, आणि आपल्याला कोणत्या प्रिफरन्सवर आपला नंबर लागेल हे सुद्धा याच्यावरून आपल्याला आपले मार्क्स पाहून आपल्याला डिसिजन घेता येते. हा त्या मागचाच एक उद्देश आहे. मार्क्स मध्ये फरक येऊ शकतो, काही हरकत नाही, त्यावेळेचे मार्क्स जास्त असतील, आता टॅटचा स्कोअर थोडा कोणाचा कमी असेल जास्त असेल, पण तो नियर अबाउट त्या रँक मध्ये चालतोय. 4-5 मार्काचा कमी जास्तचा फरक पडतो, यापेक्षा फार काही जास्त फरक पडत नाही. हाच आपला आजच्या या चर्चेमागचा उद्देश होता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा,
आणि आपण नवीन असाल तर अशा लिस्ट आपल्याला रोज, आता जोपर्यंत आपण ऑप्शन फॉर्म भरत नाही तोपर्यंत रोज मी याच्यावर व्हिडिओ टाकणार आहे, याच्यावरून तुम्हाला कट ऑफ लक्षात येतील. हाच याच्या मागचा उद्देश आहे. जेही आपले उमेदवार जे शिक्षक भरतीसाठी आहेत ते नवीन असतील तर त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं आणि अशा प्रकारचे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण पाहिले तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी क्लिअर होतात. एकतर प्रवर्ग कसा राहतो, त्यानंतर गट कोणता राहतो, विषय कोणता आहे आणि त्या विषयासाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, हे सुद्धा आपण याच्यावर चर्चा करतो. म्हणजे याच्यामध्ये 2-3 चर्चा आपल्या होतात, म्हणून आपल्याला या मागच्या लिस्टवर चर्चा करायची आहे. तशी ही चर्चा फार अशी संयुक्तिक होत नाही, पण लिस्ट जर आपण डोळ्यासमोर घेतली तर लिस्ट कशा प्रकारे बनते आणि त्याच्यामध्ये विषयानुसार, प्रवर्गानुसार, त्याच्यानंतर त्या गटानुसार त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कशा प्रकारची असते, त्याच्यानंतर त्याचे टॅटचे मार्क्स कसे राहतात, याची सुद्धा आपल्याला कल्पना येते. तर आता मी माझ्या चर्चेला इथं पूर्ण विराम देतो. त्यानंतर पुनश्च आपण पुढची लिस्ट घेऊ आपण कुठल्या शैक्षणिक संस्थेची आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. ठीक आहे. धन्यवाद.